यानंतर बातमी आहे पालघरमधून। शिवसेनेचे डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरण प्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलेला संशयित आरोपी पोलीस चौकीतूनच फरार झालाय। अविनाश धोडी असं या आरोपीचं नाव असून त्याने अंधाराचा फायदा घेऊन हा फरार झालाय। वेवजी पोलीस ठाण्यात हा सगळा प्रकार घडलाय। संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अशोक धोडी याचे बंधू अविनाश धोडी यांना चौकशीसाठी बोलवलं होतं। घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता, पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला। घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा सध्या शोध सुरू आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। पुढील प्रकरणामध्ये 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यांनी जी माहिती उघडकीस आणलेली आहे त्याच्या आधारावर आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारावर पुढील तपास सध्या सुरू आहे। आमचे स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांचे 8 पथकं सध्या कार्यरत आहेत आणि साधारणतः संध्याकाळपर्यंत या संपूर्ण प्रकरणाचा छडा लागेल अशी परिस्थिती आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।